थ्रोम्बोलायसिस किंवा प्रायमरी अँजिओप्लास्टी हा जेव्हा तुम्हाला ऑप्शन देतो, नेहमी डॉक्टर घाईत असतात. तुम्हाला पटकन निर्णय देण्यास सांगतात. तुम्हाला पर्टिक्युलर वेळ देण्यात येतो की तुम्ही पटपट करा. पण हे नेहमी डॉक्टर त्याच्याबद्दल घाई का करत असतील याच्याबद्दल तुम्हाला वाटलं असेल की हे डॉक्टर का घाई करत असतात. त्याचं कारण असं आहे की एकदा हार्ट अटॅक आला याचाच अर्थ असा असतो की ती ब्लड वेसल, ती धमनी पूर्णतः बंद झाली आहे आणि तो हार्टचा जो पार्ट आहे त्याला रक्तस्राव मिळत नाहीये. जर हे रक्तस्राव 90 मिनिटाच्या वर नाही मिळाला तर तो जो हृदयाचा पार्ट हा नेहमीसाठी निकामी होण्याचे चान्सेस असतात. म्हणजेच हृदयाची पंपिंग कमी होण्याची शक्यता असते. म्हणूनच तुम्ही लवकरात लवकर निर्णय द्यायला पाहिजे. हा व्हिडिओ पण त्याच्यासाठी बनवला आहे की जेणेकरून तुम्हाला निर्णय घेण्यासाठी मदत होईल. तर डॉक्टरांची घाईची मिसअंडरस्टँडिंग करू नका आणि लवकरात लवकर निर्णय डॉक्टरांना द्यावा. नमस्कार, मी डॉक्टर अमोल गोविंद चव्हाण, कन्सल्टंट आणि इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट. आज आपण या व्हिडिओमध्ये हार्ट अटॅक मध्ये जो नेहमी कन्फ्युजन करणारा विषय आहे की कोणते ट्रीटमेंट सिलेक्ट करायची, थ्रोम्बोलायसिस करायचं आपल्या पेशंटला किंवा प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणजेच पामी अर्थात इमर्जन्सी मध्ये अँजिओग्राफी करून अँजिओप्लास्टी करायची, तर या ट्रीटमेंट पैकी कोणती ट्रीटमेंट सिलेक्ट करायची या विषयावर आपण बोलणार. हा विषय नेहमी कन्फ्युजन करणारा आहे आणि पेशंटला किंवा पेशंटच्या रिलेटिव्हला दोन्ही म्हणजे थ्रोम्बोलायसिस काय असतं किंवा पामी काय असतं हे माहितीच नसतं. तर हे त्यांना समजावं म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे. थ्रोम्बोलायसिस म्हणजेच नेमकं काय? थ्रोम्बोलायसिस म्हणजेच हार्ट अटॅक वर औषधाने ट्रीटमेंट करणे. प्रायमरी ट्रीटमेंट म्हणजेच लोडिंग डोस दिल्यानंतर ॲस्पिरिन, क्लोपिडोग्रिल किंवा टिकाग्रिलोल आणि स्टॅटिन हे 3 औषध दिल्यानंतर आणि अनाल्जेसिक औषध दिल्यानंतर आम्ही पेशंट आणि पेशंटच्या रिलेटिव्हला ऑप्शन देत असतो की पेशंटचं थ्रोम्बोलायसिस करायचं की पामी करायची. जेव्हा पेशंटचे रिलेटिव्ह थ्रोम्बोलायसिस सिलेक्ट करतात, थ्रोम्बोलायसिस मध्ये आम्ही औषधाने ब्लॉकेज ओपन करण्याचा प्रयत्न करत असतो. हे विशिष्ट ड्रग्स असतात जे आपल्या शरीरामध्ये जाऊन जी रक्ताची गाठ झाली आहे, जी ब्लॉक झालंय हृदयाच्या धमन्यांमध्ये, वेसल्समध्ये, ज्यांना आपण कोरोनरी आर्टरी म्हणतो, तिथे जाऊन त्या क्लॉटला विरघळवतात. थ्रोम्बोलायसिस साठी आपण कोणते कोणते औषध वापरत असतो त्याची लिस्ट मी आता तुम्हाला सांगतो. थ्रोम्बोलायसिस साठी आपण स्ट्रेप्टोकायनेस, युरोकायनेस, अल्टीप्लेज, रेटिप्लेज आणि टिनेक्टिप्लेज नावाचे औषध वापरत असतो. प्रत्येक औषधांची कॉस्ट वेगळी वेगळी असू शकते आणि यांचा सक्सेस रेट म्हणजेच ब्लॉकेज ओपन करण्याची क्षमता सुद्धा वेगळी वेगळी असते. म्हणजेच युरोकायनेज आणि स्ट्रेप्टोकायनेज यांची सक्सेस रेट 60% आहे. अल्टीप्लेज आणि रेटिप्लेज यांचा सक्सेस रेट 70% आहे आणि टिनेक्टिप्लेजचा सक्सेस रेट 70 ते 80% पर्यंत आहे. कोणतेही थ्रोम्बोलायटिक एजंट जे मी आता 5 जे थ्रोम्बोलायटिक एजंट तुम्हाला सांगितलेत हे 100% सक्सेस होतील याची काही गॅरंटी नसते. देअर इज ऑलवेज चान्स this thrombolysis may get failed and may require further or another treatment. आपण जी सांगितलेले आत्ताची जी 5 थ्रोम्बोलायटिक एजंट आहेत त्यांचं सक्सेस रेट मॅक्झिमम 80% पर्यंतच आहे. कोणतंच थ्रोम्बोलायटिक एजंट आपल्याला 100% गॅरंटी देत नाही की आपला जो अटॅक आलेला आहे तो ब्लॉकेज ओपन होईल. बरेचदा म्हणजेच 20% पर्यंत थ्रोम्बोलायसिस मे गेट फेल होऊ शकतो. त्याच्यासाठी मग आपल्याला फर्दर ट्रीटमेंट करण्याची आवश्यकता पडू शकते. उदाहरणार्थ रेस्क्यू PCI. थ्रोम्बोलायसिस साठी जे आपण औषध वापरतो त्यांचे काही साईड इफेक्ट आहेत का? हो, नक्कीच त्यांचे साईड इफेक्ट आहेत. जसं तुम्हाला सांगितलंय की हे औषध आपण रक्ताची जी गाठ ज्याने हार्ट अटॅक दिला आहे त्याला विरघळवण्यासाठी आपण वापरतो. याचाच अर्थ असा होतो की हे बाकीच्या बॉडी पार्ट मध्ये सुद्धा रक्तस्राव करू शकतात. हेच त्याची मेन साईड इफेक्ट किंवा कॉम्प्लिकेशन तुम्ही म्हणू शकता. त्याच्यात सगळ्यात डेंजरस म्हणजे मेंदूमध्ये रक्तस्राव होणे अर्थात ब्रेन हिमरेज होणे. हा सगळ्यात डेंजरस रिस्क फॅक्टर थ्रोम्बोलायसिस सोबत असोसिएटेड आहे. सेकंड म्हणजे फेल्ड थ्रोम्बोलायसिस, म्हणजे थ्रोम्बोलायटिक एजंट आपण दिला पण त्यांनी काम केलं नाही. या सिच्युएशन मध्ये आपल्याला दुसऱ्या ट्रीटमेंट ऑप्शनचा उपयोग करावा लागू शकतो. थर्ड म्हणजे ॲलर्जिक रिॲक्शन्स, एकदम सिव्हिअर ॲलर्जिक रिॲक्शन्स यांनी होऊ शकते. सडनली BP कमी जास्त होऊ शकतो.
आपण थ्रोम्बोलायटिक एजंट दिल्यानंतर जर त्या औषधाने काम केलं नाही आणि आपला पेशंट सिम्प्टोमॅटिक राहिला, ईसीजी मध्ये चेंजेस असले आणि त्याची प्रकृती बिघडत असेल, असल्या सिच्युएशनला आपण फेल थ्रोम्बोलायसिस म्हणतो. या सिच्युएशन मध्ये आपल्याला इमिजिएटली अँजिओग्राफी करून अँजिओप्लास्टी करण्याची गरज पडू शकते. यालाच आपण रेस्क्यू पीसीआय म्हणतो. असल्या सिच्युएशन मध्ये बऱ्याचदा पेशंट सांगतात, अरे आत्ताच तर आम्ही औषध दिलं पण तरी पण पेशंट कसा बरा नाही झाला. तर याचा उत्तर म्हणजे सगळेच थ्रोम्बोलायटिक एजंट 100% काम करत नाहीत. त्यांची सक्सेस रेट मॅक्झिमम 80% आहे. असल्या सिच्युएशन मध्ये आपल्याला रिस्क घेऊन अँजिओप्लास्टी करणे आवश्यक आहे. पण या सिच्युएशन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजेच आपण थ्रोम्बोलायटिक एजंट दिला आहे, रक्तामध्ये रक्त पातळ झालं आहे, तर रेस्क्यू पीसीआय मध्ये ब्लिडिंगची रिस्क आणखीन वाढून जाते. सक्सेसफुल थ्रोम्बोलायसिस झालाच म्हणजेच आपल्या पेशंटची कंडिशन इम्प्रूव्ह झाली, ईसीजीचे चेंजेस नॉर्मलाइज व्हायला लागले. असल्या सिच्युएशन मध्ये मग पेशंट किंवा पेशंटचे रिलेटिव्ह आम्हाला विचारतात, आता तर पेशंट बरा झाला आहे, तर आपल्याला अँजिओग्राफी आणि नंतर जर ब्लॉकेज आलं तर अँजिओप्लास्टी किंवा फर्दर ट्रीटमेंट करण्याची आवश्यकता आहे का, हा प्रश्न नेहमी विचारला जातो. तर हो, या प्रश्नाचं उत्तर हो आहे. थ्रोम्बोलायटिक एजंट ब्लॉकेज ओपन करून फ्लो एस्टॅब्लिश करतो पण पूर्ण ब्लॉकेज काढत नाही. त्यामुळे त्याचा अँजिओग्राफी करणे आवश्यक आहे आणि गरज असले तर अँजिओप्लास्टी करणे किंवा फर्दर बायपास करणे आवश्यक होऊन जातं. बरेचदा यंगस्टर असेल तर थ्रोम्बोलायटिक एजंट पूर्ण ब्लॉकेज काढू शकतो, पण मॅक्झिमम केसेसमध्ये त्या ज्या वेसलनी हार्ट अटॅक दिलाय अथवा त्याच्या दुसऱ्या वेसल्स मध्ये सुद्धा ब्लॉकेज असू शकतात. त्या सिच्युएशन मध्ये केस अप्रोप्रिएट ट्रीटमेंट देणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच कोणाला अँजिओप्लास्टी लागू शकते, कोणाला बायपास लागू शकते. तर डिसिजन अँजिओग्राफी नंतर तो घेता येतो आपल्याला. आता मी तुम्हाला पामी बद्दल सांगतो. पामीज म्हणजे प्रायमरी अँजिओप्लास्टी इन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. म्हणजेच इमर्जन्सी म्हणजे जेव्हा पेशंट हार्ट अटॅक घेऊन येतो तर इमिजिएटली काही प्रिपरेशन आयसीयू मध्ये केल्यानंतर आणि लोडिंग डोस दिल्यानंतर इमिजिएटली पेशंट कॅथलॅब मध्ये घेण्यात येतो आणि तिथे त्याची अँजिओग्राफी केली जाते. आणि अँजिओग्राफी केल्यानंतर त्याचा निकाल जो काही असतो तो रिलेटिव्ह सोबत डिस्कस केला जातो. पामी हा नेहमी प्रिफर्ड ऑप्शन असला पाहिजे, कारण की थ्रोम्बोलायटिक एजंट सोबत बरेचसे साईड इफेक्ट असोसिएटेड आहेत. दुसरं म्हणजे त्याचं सक्सेस रेट 100% नाही. प्रायमरी अँजिओप्लास्टीचं सक्सेस रेट मोर दॅन 95% आहे. मोस्ट ऑफ द टाइम 100% रिझल्ट आहे. जर तुम्ही पर्टिक्युलर वेळ म्हणजेच 90 मिनिट्सच्या आत हॉस्पिटलमध्ये ती वेसल ओपन केली तर जो काही हार्ट अटॅकमुळे तुमच्या हार्टचा डॅमेज होणारा आहे तो प्रिव्हेंट करता येतो किंवा रिकव्हर सुद्धा करता येतो. आता पामी नेमकी कशी केली जाते, म्हणजेच इमर्जन्सी अँजिओग्राफी किंवा सोबत अँजिओप्लास्टी कशी केली जाते. याच्यामध्ये काय असतं, आपण पेशंट कॅथलॅब मध्ये शिफ्ट करतो, त्याचं प्रिपरेशन करतो म्हणजे इन्फेक्शन न होण्यासाठी. नंतर हातातून म्हणजेच इथे रेडियल, डिस्टल रेडियल किंवा फिमोरल मधून आपण वास्क्युलर ऍसेस म्हणजेच आर्टरीला एका धमनीला पंक्चर घेतो. तिथे एक शीत बसवतो, एक मोठी सुई तिथे बसवतो आणि त्या सुईद्वारे आम्ही कॅथेटर्स हृदयापर्यंत घेऊन जातो. तिथे कॅथेटरला आपण हृदयांच्या धमनीमध्ये बसवतो म्हणजे एंगेज करतो. एंगेज केल्यानंतर आपण डाय इंजेक्ट करतो. डाय इंजेक्ट केल्यानंतर जिथे ब्लॉकेज आहे तिथे ती धमनी छोटी बारीक झालेली निमुळती झालेली आपल्याला दिसते आणि ते निमुळती झालेली धमनी आपल्याला नंतर कार्डिओलॉजिस्ट त्यांच्या कन्सोल रूम मध्ये तुम्हाला कुठे काय ब्लॉकेज आहे हे एक्सप्लेन करत असतो. अँजिओग्राफी म्हणजे इमर्जन्सी अँजिओग्राफी केल्यानंतर प्रत्येकच वेळेस आपल्याला स्टेंट बसवावाच लागतो का किंवा कोणती तरी दुसरी फर्दर ट्रीटमेंट करावी लागते का, हा प्रश्न नेहमी रिलेटिव्ह कडून आपल्याला अँजिओग्राफी करण्याच्या अगोदरच विचारला जातो. तर ते डिपेंड करतं. जरुरी नाहीये की प्रत्येकच वेळेस पेशंटला स्टेंट लागेल. कधी कधी अँजिओग्राफी करण्याच्या अगोदर लोडिंग डोस किंवा बाकी ट्रीटमेंटमुळे सुद्धा किंवा आपोआप सुद्धा ब्लॉकेज निघू शकतो कम्प्लिटली. त्यावेळेस औषध पाणी देऊन आपण आयसीयू मध्ये 3 ते 4 दिवस ट्रीटमेंट देऊन पेशंटला घरी पाठवू शकतो. पण जर सिग्निफिकंट ब्लॉकेज असेल तर आपल्याला डिसिजन घ्यावा लागतो की त्यांची स्टेंटिंग करायची की बायपास करायचा. लिमिटेड ब्लॉकेज असेल एखादा दुसरा तर प्लास्टी करता येते, पण खूप सारे ब्लॉकेज असेल किंवा दुसरे असोसिएटेड रिस्क फॅक्टर असतील असल्या सिच्युएशन्स मध्ये आम्ही प्लेन बलून अँजिओप्लास्टी म्हणजे फ्लो अचीव्ह करतो बलून घेऊन, स्टेंटिंग करत नाही आणि मग नंतर बायपास
किंवा अथवा दुसऱ्या ट्रीटमेंट म्हणजेच इलेक्टिव्ह प्लास्टी करायची का याच्याबद्दल रिलेटिव्हला वेळ देतो विचार करण्यासाठी. पण जेव्हा आपण पेशंटला म्हणजे अटॅक आलाय, आपण बलून केला आहे आणि पेशंटला आयसीयू मध्ये शिफ्ट केला आहे आणि डिसिजन घेईपर्यंत त्या टाइम मध्ये सुद्धा परत रिइन्फ्रॅक्ट होऊ शकतो. जेव्हा केव्हा आपल्या कार्डिओलॉजिस्टला वाटतं की या पेशंटला रिइन्फ्रॅक्टची खूप जास्त रिस्क आहे, त्या सिच्युएशन मध्ये डॉक्टर कार्डिओलॉजिस्ट डिसिजन घेऊ शकतो की या वेसलला, म्हणजे तुम्हाला मी आधी सांगितले की हृदयामध्ये 3 वेसल्स असतात, तर एखाद्या वेसलची मी प्लास्टी करतो आणि बाकी वेसलची प्लास्टी मी नंतर करेल, किंवा त्या वेसल्स मध्ये प्लास्टी नाहीये तर मला बायपास करावं लागेल. तर कधी कधी बायपास पण करतात आणि एंजिओप्लास्टी पण करतात, दोन्ही पण लागू शकतो. पण हे रेअरली लागतात, नेहमीच लागत नाही. कधी कधी तिन्ही वेसलमध्ये मल्टिपल ब्लॉकेज असतात. असल्या सिच्युएशन मध्ये आम्ही कल्प्रिट म्हणजे ज्या वेसलने हार्ट अटॅक दिलाय त्या वेसलला ओपन करतो आणि या सिच्युएशन मध्ये पेशंटची कंडिशन बरी नसते, तर त्या सिच्युएशन मध्ये आम्ही सांगतो की स्टेज प्लास्टी करायची, म्हणजे हा ब्लॉकेज काढून टाकायचा आणि हा ब्लॉकेज काढल्यानंतर पेशंटला आयसीयू मध्ये शिफ्ट करायचं, पेशंटला स्टेबल करायचं आणि मग 2-3 दिवसानंतर त्याची जी उरलेले ब्लॉकेज आहेत जे भविष्यात त्याला अटॅक देऊ शकतात त्याची एंजिओप्लास्टी करायची. यालाच स्टेज प्लास्टी म्हणतात. पामीचे फायदे काय, म्हणजेच इमर्जन्सी एंजिओग्राफी करून एंजिओप्लास्टी करणे, याचा काय फायदा होऊ शकतो? पहिला फायदा म्हणजे एकतर आपण डायरेक्टली विजन म्हणजे बघून, आपण ब्लॉकेजला बघून त्याला काढतोय, म्हणजे सक्सेस रेट खूप चांगला आहे, मोर दॅन 95%. दुसरं म्हणजे जे काही कॉम्प्लिकेशन असोसिएटेड आहे, स्पेशली ब्लिडिंग विथ थ्रोम्बोलायटिक एजंट, ते याच्यासोबत अत्यंत नगण्य आहे. शून्य म्हणता येणार नाही, कारण की याच्यासोबत पण आपण हिपॅरिन नावाचं औषध देतो, शून्य नाही म्हणता येणार, पण आहे. दुसरं, पेशंटची रिकव्हरी खूप फास्ट असते याच्यामध्ये. तिसरं, मायोकार्डियम प्रिझर्वेशन म्हणजे हार्टचं फंक्शन चांगल्या प्रकारे याच्यामध्ये प्रिझर्व होऊ शकतो. हे फायदे आहेत. तर नेहमी म्हणजे माझ्याकडून तरी असं वाटतं की थ्रोम्बोलायसिस पेक्षा प्रायमरी एंजिओप्लास्टी आपण सिलेक्ट केली पाहिजे.